श्री ज्ञानदेव तुकाराम विचारसागर चतुर्थ तरंग पान दृष्टांत बघायचा होता आपल्याला। सिद्धांतामध्ये आपण विचार केला होता की वृत्तीमध्ये आभासही आहे। वृत्तीच्या माध्यमातून चिंतन करत असताना आवरणभंग आणि प्रकाश असे दोन भाग एका वृत्तीच्या माध्यमातून येतात असा विचार आपण केलेला आहे। यामध्ये दृष्टांत आपल्याला बघायचा होता, जैसे अंधकार में कुंड से मृतिका अथवा लोह का पात्र ढक्या धऱ्या होवे। अंधारामध्ये जर मातीचा किंवा लोहाचं पात्र असेल तर तहा दंड से कुंडे को फोड़ी भी घेरे पीछे। दीपक बिना उस निरावरण पात्र का भी प्रकाश होवे नहीं। दिवा नसेल तर तिथं आपल्याला त्याचा प्रकाश मिळत नाही, किंतु दीपक से प्रकाश होवे है। दिवा असेल तरच प्रकाश मिळतो। तैसे अज्ञान से आवृत्त जो घट ताके आवरण को वृत्ति भंग भी करे है, त्या आवरणाला वृत्ति काय करते, भंग करते। यद्य तथापि घट का प्रकाश होवे नहीं, घटाचा प्रकाश हा होत नाही। काहे ते, घट तो स्वरूप से जड़ है। घट हे स्वरूपानं जड़ आहे और वृत्ति भी जड़ है। घट स्वरूपानं जड़ है, वृत्ति सुद्धा जड़ है। ताका आवरण भंग मात्र प्रयोजन है, तासे प्रकाश होवे नहीं। तिथं आवरण भंग एवढंच प्रयोजन आहे, प्रकाश हे प्रयोजन नाही। याते घट का प्रकाश आभास आहे। घटाच्या ठिकाणी वृत्ती पोहोचते, त्या वृत्तीच्या माध्यमातून आवरण भंग होतो आणि वृत्तीमध्ये असलेला जो आभास आहे, चेतन आहे, वृत्तीमध्ये जो चेतन आहे त्या चेतनाकडून प्रकाश निर्माण होतो। त्या प्रकाशाने ऊर्जेनं घटाचं ज्ञान होतं। नेत्र का विषय जो वस्तु है ताके प्रत्यक्ष ज्ञान की यह रीति कही, और श्रवणादिक का जो विषय है ताके प्रत्यक्ष की भी रीति ऐसे ही जानी लेनी। आता नेत्राचा जो विषय आहे, नेत्र काय करतं, रूपाला पाहतं का शब्दाला? रूपाला पाहतं। वस्तूच्या आकाराला, रूपाला पाहतं। ताके प्रत्यक्ष ज्ञान की यह रीति कही। आता त्या वस्तूचं जर ज्ञान व्हायचं असेल तर त्याची पद्धत इथं सांगितली। श्रवणादिक का जो विषय है ताके प्रत्यक्ष की भी रीति ऐसे ही जानी लेना। आता इथं नेत्र सांगितलं म्हणजे रूप आहे, पण श्रवण सांगितलं म्हणजे शब्द आहे। मग तुम्ही डोळ्याच्या माध्यमातून जी पद्धत स्वीकारली तीच कानाच्या माध्यमातून स्वीकारा, असा पुढे विचार मांडत असताना श्रवण पदावर टिप्पणी आहे 192 नंबर टिप्पणी। जहाँ श्रोत्र इंद्रिय से शब्द विषय का प्रत्यक्ष होवे, जिथं शब्द विषयानं श्रोत्र इंद्रियाने शब्द विषय त्याला प्रत्यक्ष होतात, तहा श्रोत्र द्वारा निकसी जो अंतःकरण की साभास वृत्ती, अंतःकरणाची साभास वृत्ती सो दूर देश विषय वा समीप देश विषय स्थित। दूर म्हणजे लांब, समीप म्हणजे जवळ। शब्द के आकार के समान आकार को पावती है, तब वृत्ति से शब्द का आवरण भंग हुए और आभास भाग शब्द का प्रकाश करे है। वृत्तीच्या माध्यमातून तिथं आवरण भंग होतो आणि वृत्तीमध्ये असलेल्या चेतनाने प्रकाश निर्माण होतो आणि ज्ञान होतं। आकडा 2 जहा तो केंद्रीय। बघा, वर आपल्याला 190 मध्ये रूप सांगितलं म्हणजे नेत्र सांगितलं, 192 मध्ये पहिल्यांदा कान सांगितले,
आता 192 मध्ये 2 आकड्यामध्ये त्वचा सांगायला लागलेत. म्हणजेच थोडक्यात पंच ज्ञानेंद्रियाचा विचार या टिप्पणीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. त्वक इंद्रिय से स्पर्श गुण और तिसके आश्रय घटाधिक का प्रत्यक्ष होवे तहा शरीर रूप गोलक को छोड़ के वृत्ती बाहेर जावे नाही. वृत्ती ही त्या त्वचेला सोडून बाहेर जात नाही, त्या गोलकाला सोडून जात नाही. शरीर की क्रिया से, शरीराच्या क्रियेनं, अथवा अन्य की क्रिया से शरीर रूप गोलक के साथी संयोग को पाया जो घटाधिक विषय ताकू और ताके आश्रित कठिनतादि रूप स्पर्श गुण को शरीर रूप गोलक में ही स्थित हुई साभास अंतःकरण की वृत्ति विषय करे है. साभास, आभासा सहित अंतःकरण, चेतना सहित अंतःकरण, ता वृत्ति से आश्रय सहित स्पर्श का आवरण भंग हुए है. त्या वृत्तीने काय होतं, आवरण भंग होतो. अनुवृत्तीत असलेल्या चेतनाने ताका प्रकाश करे है. एकच चिंतन आहे सगळ्या ठिकाणी, फक्त इंद्रिय बदलून मांडायला लागलेत. त्यामुळे आता पुढं वाचून घेऊ. जहाँ रसन इंद्रिय से, आता रसनेंद्रिय म्हणजे जीभ, रस विषय का प्रत्यक्ष होवे, रस विषयाचं ज्ञान होतं. तहा जिव्हारूप गोलक को छोडी के वृत्ती बाहेर जावी नाही. जेवढी जीभ आहे तेवढीच वृत्ती तयार झाली. किंतु जिव्हारूप गोलक से जब रस विषय का संयोग होवे, जिभेचा आणि रसाचा संबंध झाला, तब जिव्हा के अग्रभागवरती, जिभेच्या अग्रभागाला, वरच्या भागाला, रस इंद्रिय में स्थित साभास वृत्ति रस को विषय करे है. वृत्ति त्या आकाराला विषय करते. तहा वृत्ति से रस का आवरण भंग हुए है और चिदाभास मधुर आदि रस का प्रकाश करे है. मधुर म्हणजे गोड, गोड वगैरे या सगळ्याला ते काय करतं, प्रकाश करतं. जहाँ घ्राण इंद्रिय से गंध का प्रकाश होवे, तहाँ भी नासिका रूप गोलक से पुष्पादिक रूप गंध के आश्रय का वा तिसके सूक्ष्म अवयवन का जब संयोग होवे, यांचा ज्या वेळेला संयोग होतो तब नासिका के अग्रभागवर्ती घ्राण इंद्रिय में स्थित साभास अंतःकरण की वृत्ति पुष्पादि रूप द्रव्य के आश्रित गंध मात्रा को ग्रहण नाम विषय करे है. तहाँ वृत्ति भाग से गंध का आवरण भंग हुए है और वृत्ति में स्थित चिदाभास भाग गंध का प्रकाश करे है. यह श्रोत्रादिकन का जो विषय है ताके प्रत्यक्ष की रीती कही है. इथं आत्ता आपल्या समोर पंच ज्ञानेंद्रिय सांगितली, परंतु प्रक्रिया एकच आहे. काय प्रक्रिया आहे? नेत्रातून वृत्ती बाहेर आली, वस्तूपर्यंत गेली, ती वृत्ती वस्तूच्या आकाराची झाली, वस्तूच्या आकाराची झाल्यानंतर वृत्तीच्या माध्यमातून आवरणभंग झाला. वृत्तीत असलेल्या चेतनामुळे त्या वस्तूचं ज्ञान झालं. एवढी प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया प्रत्येक इंद्रियातून आहे आणि म्हणून इथं इंद्रियाचं चिंतन मांडलं. आकडा 1, वृत्ति और घट दोनों एक देश में स्थित होने ते घट का ज्ञान प्रत्यक्ष कहिए है. वृत्ती आणि घट दोन्ही एका देशात स्थित असावे लागतात तर प्रत्यक्ष ज्ञान आहे. नाहीतर वृत्ती मुक्ताई मंदिरात आहे आणि घट घरी आहे असं चालत नाही. अंतःकरण की वृत्ती तो घटाकार होवे. अंतःकरणाची वृत्ती काय होते? घटाकार होते. अंतःकरणाची वृत्ती घटाला पोहोचली, त्या घटाच्या आकाराची झाली, घटाच्या आकाराची झाली. घट के संग वृत्ती का संबंध न होवे. आता घटाच्या संगतीने वृत्तीचा संबंध होत नाही, किंतु अंतर ही वृत्ती होवे. कायम घटाच्या संगतीत वृत्ती नसते, वृत्ती आत आहे. सो घट का परोक्ष ज्ञान कहिए.
वृत्ती प्रत्यक्ष गेली की अपरोक्ष, आणि वृत्ती नाही गेली की परोक्ष। यह घट है ऐसा परोक्ष ज्ञान का आकार है। घट है सो घट है ऐसा परोक्ष ज्ञान का आकार है। वर अपरोक्ष है आणि इथं परोक्ष है। यह घट है ऐसा अपरोक्ष है आणि घट है ऐसा परोक्ष। तो घट है, हा घट है अपरोक्ष, आणि फक्त घट आहे परोक्ष। यद्यपि स्मृति ज्ञान भी परोक्ष ज्ञान ही है। स्मृति ज्ञानाला सुद्धा परोक्ष ज्ञान म्हणा। स्मृति ज्ञान काय आहे? काल रात्री भजन केलं, भजनामध्ये कुठला अभंग म्हटला, अभंग म्हणता म्हणता एक चरण विसरलो, हे स्मृति ज्ञान आहे। हे काय आहे? स्मृति ज्ञान आहे। स्मृति ज्ञानाला काय म्हणावं? परोक्ष ज्ञान। आता इथं परोक्ष ब्रह्मज्ञान असा शब्द नाही, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान। इथला परोक्ष ज्ञान शब्दाचा अर्थ परोक्ष ब्रह्मज्ञान असा नाही घ्यायचा। अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान नव्हे, इथं त्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान आहे, त्या वस्तूचं परोक्ष ज्ञान आहे। बघा लक्षात येते का? तथापि स्मृति ज्ञान तो संस्कारजन्य है और अनुमिति अधिक परोक्ष ज्ञान प्रमाणजन्य है, इतना भेद है। आता इथं स्मृति ज्ञान म्हणजे संस्कारजन्य किंवा अनुमिती, अनुमान अधिक परोक्ष ब्रह्मज्ञान मानावं लागेल, कारण ते प्रमाणजन्य आहे। प्रमाणजन्य शब्दाचा अर्थ प्रमाणाने निर्माण होणारं। प्रमाण म्हणजे साधन। शास्त्रामध्ये प्रमाण किती सांगितले? 6 प्रमाणं सांगितली। आता ही आपल्याला पाठ आहेत असं गृहीत धरू, पण पुढं त्याचं वर्णन आलेलं आहे। 191 प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ति और अनुपलब्धि प्रमाण का कथन। आता यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ति और अनुपलब्धि असे 6 आहेत। प्रमाण के प्रसंग से यह प्रमाण निरूपण करे है। प्रमाणाच्या प्रसंगामुळे आम्ही याचा विस्तार इथं मांडायला लागलोय। आकडा 1, चारवाक जो है सो एक प्रत्यक्ष प्रमाण अंगीकार करे है। चारवाकांनी काय केलं? प्रत्यक्ष प्रमाण अंगीकार केला। प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणतात आणि हे कोणी स्वीकारलं? तर ते चारवाकांनी स्वीकारलं। चारवाक म्हणजे कोण? चक्षुर्वय सत्यम, जे डोळ्याला दिसतं तेच सत्य। तुमचा देव डोळ्याला दिसत नाही म्हणून आम्ही मानत असं विज्ञान म्हणतं। चारवाक म्हणतात जे डोळ्याला दिसतं तेच सत्य आहे, त्यामुळं आम्ही देव मानायला तयार नाही। इथं चारवाक पदावर टिप्पणी आहे 193। जाके मत में पंचभूतन का अंगीकार है, ऐसे जो देहात्मवादी वे लोकायत कहिए है। तिनते विलक्षण जे आकाश विना चारी भूतन का ही अंगीकार करे है, ऐसे जे देहात्मवादी वे चारवाक कहिए है। यांना चारवाक म्हटलं। काय म्हटलं? चारवाक। जे फक्त देहात्मवादी आहेत, यांच्यामध्ये मोक्ष काय आहे? मरण, मेलं की मोक्ष। यांच्यामध्ये भक्ती कशाला म्हणतात? भोजन। भोजन करणं म्हणजे भक्ती। मरण ते मुक्ती पाखांड्याची, असं वर्णन केलं गेलं। आता चारवाक या शब्दाचं स्पष्टीकरण असं आहे, चारुवाक, चारू अधिक वाक। चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणं। जे फक्त गोड बोलतात, वागत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? चारवाक।
आपण सगळे कीर्तनकार कसे आहेत? हां, फक्त गोड बोलतो, वागण्याचा कधी संबंध येत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्याला काय म्हणावं? चारवाक म्हणावं. हां, चारुवाक. चला 192. कनाद और सुगत मत के जो अनुसारी है. कनाद आणि सुगत. आता इथं कनाद कोणाला म्हणावं? 195 टिप्पणी आहे. हां, वर प्रत्यक्षवर 194 टिप्पणी आहे. हां, 194. प्रत्यक्ष प्रमाण का और प्रमा का निरूपण वृत्ति रत्नावली के द्वितीय रत्न में और वृत्ति प्रभाकर के प्रथम प्रकाश में विस्तार किया है. आता याच ग्रंथात पुढं वृत्ती रत्नावली त्यामध्ये किंवा वृत्ती प्रभाकर या ग्रंथातल्या पहिल्या प्रथम प्रकरणामध्ये आपल्या समोर त्याचा विचार आलेला आहे. प्रत्यक्ष प्रमाण असा प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार आलेला आहे, तो मी तिथं बघून घ्या असं या टिप्पणीत सांगितलं. कनाद 195. वैशेषिक शास्त्र का कर्ता जाको कनभुक भी कहे है. 6 शास्त्रात एक शास्त्र आहे वैशेषिक, त्याला कनाद म्हणतात. हे शास्त्र कोणी लिहिलं? कनादांनी लिहिलं. वैशेषिक शास्त्राने काय स्वीकारलं? अनुमान प्रमाण स्वीकारलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाण कोण स्वीकारलं? चार्वाकांनी. अनुमान प्रमाण कनादांनी. सुगत मत म्हणजे अनुमान प्रमाण. सुगतवर 196 टिप्पणी आहे. बौद्ध मत के. सुगत म्हणजे बौद्धांनी सुद्धा अनुमान स्वीकारलं आहे. आता अनुमानाचं वर्णन आलेलं आहे. दुसरा अनुमान प्रमाण भी अंगीकार करे है. अनुमान प्रमाणाचा सुद्धा विचार इथं मांडला. एक प्रत्यक्ष ही प्रमाण अंगीकार करे तो तृप्ती के अर्थी की भोजन विषय प्रवृत्ती नाही होवेगी. जर आम्ही एकच प्रमाण स्वीकारलं तर तृप्ती आणि भोजन याची प्रवृत्ती होणार नाही. आणि म्हणून अनुमानाचा विचार अभुक्त भोजन विषय, जे भोजन केलं नाही त्याच्याविषयी तृप्ती की हेतू ताका प्रत्यक्ष प्रमाण जन्य प्रत्यक्ष ज्ञान आहे नाही. जे खाल्लंच नाही त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. मग अनुमानाने याते भुक्त भोजन में अनुभव जो करी है तृप्ती की हेतुता. भोजन केलंय आम्ही, पाठीमागं खाल्लंय. काय? बासुंदी खाल्ली. लातूरला जाताना उजनीला बासुंदी खाल्ली. मग तो अनुभव आहे आपल्या गाठी. सो अभुक्त भोजन में भी अनुमान से जानी के तृप्ति के अर्थी के भोजन में प्रवृत्ति होने ते अनुमान प्रमाण भी अंगीकार करायला चाहिए. अनुमानाच्या साठी त्यांनी भोजनाचा विचार सांगितला. पण अनुमानासाठी आपल्याला धूर आणि अग्नीचंही उदाहरण दिलं जातं. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहे. धूर दिसायला लागलाय, अग्नी डोळ्याला दिसला नाही. अग्नी डोळ्याला दिसत नाही म्हणून नाही का? तर आहे, पण प्रत्यक्ष नहीं, अनुमान। इस रीति से कनाद और सुगत मत के अनुसार ही प्रत्यक्ष और अनुमान दो प्रमाण अंगीकार्य है। आता यांनी प्रत्यक्ष सुद्धा स्वीकारले आणि अनुमान सुद्धा स्वीकारले। अनुमान शब्दावर 197 टिप्पणी आहे। अनुमान प्रमाण और अनुमिति प्रमाका, प्रमाणाने जे ज्ञान होतं त्याला अनुमिति प्रमा अनुमिति ज्ञान म्हणतात। त्याचं निरूपण वृत्ती रत्नावली के तृतीय रत्न में और वृत्ति प्रभाकर के द्वितीय प्रकाश में किया है। द्वितीय प्रकाशामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, ते तिथं बघून घ्या। सांख्यशास्त्र का कर्ता जो कपिल है, सांख्यशास्त्र कोणी लिहिलं? कपिल मुनीनी। ताके मत के अनुसारी तीसरा शब्द प्रमाण भी अंगीकार करे है। त्यांच्या मतानुसार शब्द प्रमाण जो प्रत्यक्ष और अनुमान दो ही प्रमाण अंगीकार करे तो देशांतर विषय जाका पिता मरी गया होवे
ताकू कोई यथार्थ वक्ता जानी आनी के कहे तेरा पिता मरे गया है, तब श्रोता को पिता के मरने का निश्चय नहीं हुआ चाहिए। प्रत्यक्षानं अनुमानाचा जर स्वीकार करायचा झाला तर शब्दाने एखाद्याला सांगितलं तुझे वडील वारले, की प्रत्यक्ष पण नाही ना अनुमान पण नाही, त्याच्यासाठी शब्द प्रमाण। पिता के मरने का निश्चय नहीं हुआ चाहिए, देशांतर विषय स्थित, देशांतर म्हणजे इतर देशात। पिता के मरण का ज्ञान प्रत्यक्ष और अनुमान करी के बने नहीं, प्रत्यक्ष आणि अनुमानाने होत नहीं। इस रीति से कपिल मत के अनुसारी, या पद्धतीनुसार कपिल मत प्रत्यक्ष और अनुमान और शब्द तिन्ही प्रमाण अंगीकार करे। बघा, चार्वाकांनी फक्त प्रत्यक्ष प्रमाण एकच, कनाद आणि सुगतांनी प्रत्यक्ष आणि अनुमान, कपिल मुनींनी प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द प्रमाण तिन्ही प्रमाण स्वीकारे है। 194 न्यायशास्त्र का कर्ता जो गौतम है, न्यायशास्त्राचा कर्ता कोण? गौतम। ताके मत के अनुसारी उपमान भी चतुर्थ प्रमाण अंगीकार करे है। गौतम ऋषींनी कोणतं स्वीकारलं? उपमान। प्रत्यक्ष अधिक तिन्ही प्रमाण अंगीकार करे तो। जर आम्ही 3 प्रमाण स्वीकारली तर ज्या पुरुषने गवय नहीं देखा है, आता इथं गवय म्हणजे कोण? गाय। गवय म्हणजे गाय। 199 टिप्पणी आहे खाली, त्यालाच रोज असं पण म्हणतात। रोज नामक पशु विशेष, पशु गवय म्हणजे गाय। चला, आपण याचं चिंतन पाहत असताना ज्या पुरुषने गवय नहीं देखा, ज्यानं गाय वगैरे बघितलीच नाही, वनवासी पुरुष ऐसा श्रवण किया, एखादा खेड्यातला मनुष्य आला, गौ के सदृश्य गवय होवे है, गायीप्रमाणच गवय आहे, पण गवय म्हणजे वनगाय, वनातली, पण ही आपली देशी गाय, वनगाय आणि ही गाय यात थोडा फरक सांगितलाय। सो पुरुष जो वन में चला जावे और गवई को देख लेवे, तब वाकू वनवासी पुरुष ने कहा जो गौ के सदृश्य गवय होवे, गायी प्रमाणच गवय आहे। जसं मांजर आणि रान मांजर इथला आणि त्याच्यात फरक आहे। मग आपण म्हणतो नाही नाही हे मांजरच आहे, काही जण म्हणतात नाही 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 वेगळा प्राणी आहे। यह वाक्य ताके अर्थ का स्मरण होवे है, स्मृति से अनंतर पुरुष को ऐसा ज्ञान होवे है, स्मृतीच्या नंतर त्याचं ज्ञान होतं। यह पशु गवय है, हा पशु गाय आहे, ऐसा ज्ञान नहीं हुआ चाहिए। याते ऐसे विलक्षण ज्ञान का हेतु उपमान प्रमाण भी अंगीकार करे है। उपमा देऊन त्याचं वर्णन केलं। 200 नंबर टिप्पणी। उपमान प्रमाण और उपमिति प्रमा का निरूपण वृत्ति रत्नावली वृत्ति प्रभाकर मी किया है। आता त्याचं वर्णन पाठीमागं पुढं आलेलं आहे। 195 पूर्व मीमांसा का एक देशी जो भट्ट का शिष्य प्रभाकर है। पूर्व मीमांसा स्वीकारणाऱ्यांमध्ये एक देशीकार असं वर्णन आलेलं आहे पाठीमागं। म्हणजे कोण? कुमारील भट्टांचे शिष्य प्रभाकर। सो पंचम प्रमाण अर्थापत्ती प्रमाण भी अंगीकार करे है। 5वं प्रमाण सुद्धा स्वीकारतात, त्याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात। दिन में भोजन त्यागी पुरुष को स्थूल देखे के ऐसा ज्ञान होवे है। दिवसभर कधीच जेवण करत नाही, यह पुरुष रात्रु को भोजन करे है। तहाँ रात्रि भोजन विना दिन में भोजन त्यागी के विषय स्थूलता बने नहीं। याते रात्रि भोजन का स्थूलता संपाद्य है,
रात्रि भोजन संपादक है। संपादक और रात्रि भोजन ताके ज्ञान का हेतू, स्थूलता का ज्ञान, अर्थापत्ति प्रमाण कहिए है। दिवसा जेवत नाही, दिवसा एक पण कण खात नाही, पण शरीर स्थूल आहे। शरीर कसं आहे? स्थूल आहे। ज्या अर्थी शरीर स्थूल आहे त्या अर्थी रात्री जेवत असेल। दिवसा जेवत नसून जर शरीर पातळ असतं तर ते एखाद्या वेळी मान्य झालं असतं, पण दिवसा जेवत नाही, शरीर स्थूल आहे। ज्या अर्थी शरीर स्थूल आहे त्या अर्थी अर्थापत्ति प्रमाण। पूर्व मीमांसक जो भट्ट है सो षष्ठ अनुपलब्धि प्रमाण भी अंगीकार करे है। आता वर भी पूर्व मीमांसा आहे अर्थापत्तीला आणि अनुपलब्धीला पूर्व मीमांसा आहे, पण वर पूर्व मीमांसामध्ये प्रभाकर आहे आणि अनुपलब्धीला पूर्व मीमांसामध्ये भट्ट आहे। सो षष्ठ अनुपलब्धि प्रमाण भी अंगीकार करे है और वेदांत विषय भी षठ प्रमाण अंगीकार करे है। वेदांतामध्ये 6 प्रमाण स्वीकारलेली आहेत। अनुपलब्धि प्रमाण का प्रयोजन यह है, अनुपलब्धि प्रमाणाचं प्रयोजन हे आहे, ग्रहादिकन में घटादिकन के अभाव का ज्ञान होवे है। आता घर आहे, घरामध्ये घटादिकांचा अभाव, कालच डेरा फुटला, तुमच्या घरात डेराच दिसत नाही, कुठं आहे? फुटला। तहा पदार्थ की प्रतीति नहीं होवे, तो पदार्थ दिसत नाही, ताके अभाव का ज्ञान होवे, तो जिथं होता आम्ही मागं बघितला होता आता त्याचा अभाव दिसायला लागला। अप्रतीति को अनुपलब्धि कहे, अप्रतीति याला अनुपलब्धि म्हटलं। घट की जो अनुपलब्धि कही है अप्रतीति, ताते घट का अभाव निश्चय होवे, ऐसे पदार्थन के अभाव निश्चय कहे तो जो पदार्थन के अप्रतीति ताको अनुपलब्धि प्रमाण कहे है, त्याला अनुपलब्धि प्रमाण असं म्हणतात। वर 201 अर्थापत्तीवर टिप्पणी आहे। अर्थापत्ति प्रमाण और प्रमा का निरूपण वृत्ति रत्नावली वृत्ति प्रभाकर में किया है। यहाँ टीका विषय दृष्टि दोषते संपाद्य और संपादक शब्द का विपरीत लेख या था, सो वृत्ति प्रभाकर के अनुसार हमने यथास्थित धरा है। यहाँ संपाद्य कार्य और संपादक कारण। आता या पॅरेग्राफमध्ये पॅरेग्राफ जो आलेला आहे या वरच्या पॅरेग्राफमध्ये संपादक आणि संपाद्य असे 2 शब्द आलेत। त्याचा अर्थ काय? संपाद्य हे कार्य आहे आणि संपादक हे कारण आहे। बघा शेवटचं ओळ वाचा, संपाद्य कार्य है, संपादक कारण आहे। बाकी सगळा पॅरेग्राफ त्याला धरून वाचन करा असं त्यांचं म्हणणं आहे। 202 टिप्पणी अनुपलब्धि प्रमाण और अनुपलब्धि प्रमा का नाम अभाव प्रमा का निरूपण वृत्ति रत्नावली वृत्ति प्रभाकर षष्ठ प्रकाश में किया है। आता याचंही वर्णन पुढं केलेलं आहे। आपण आत्ता 6 प्रमाणं बघितली, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ति प्रमाण आणि अनुपलब्धि प्रमाण। कोणी कोणतं प्रमाण स्वीकारलं याचा पण विचार आपण बघितला। प्रत्यक्ष प्रमाण चार्वाकांनी स्वीकारलं, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण कनाद आणि सुगत आणि म्हणजे बौद्धांनी स्वीकारलं, शब्द प्रमाण कपिल मुनींनी प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण कपिल मुनींनी स्वीकारलं, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द प्रमाण आणि उपमान गौतम ऋषींनी स्वीकारलं, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण आणि अर्थापत्ती हे पूर्वमीमांसांच्या भट्टाचे शिष्य प्रभाकरांनी स्वीकारलं आणि 6च्या 6 प्रमाणं पूर्वमीमांसा स्वीकारणारे भट्ट आणि वेदांत यांनी स्वीकारलं। आता हे आपल्याला प्रमाण किती, प्रमाण कुणी स्वीकारले आणि त्या प्रमाणाची लक्षणं
पाठ झालं पाहिजे आणि त्यानंतर मग प्रमाणाने ज्ञान याचा विचार इथे येणार आहे. तो आपण उद्याच्या पाठाला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.